आजचं सुभाषित हे अत्यंत सोपं आहे. या सुभाषितामध्ये आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. या सुभाषिताला स्पिरिच्युअल अँगल पण आहे. तोही आपण आज समजावून घेणार आहे. श्लोक असा आहे, हंसश्वेतो बकश्वेतो को भेदो बकहंसयो नीरक्षीर विवेकेतु हंसा हंसो बको बकाहा किंवा हंसा हंस बक बकाहा दोन्ही योग्य आहे. आता मी या सुभाषितातील प्रत्येक चरणाचा अर्थ तुम्हाला सांगतो. पहिलं आहे हंसश्वेतो बकश्वेतो. हंस आणि बगळे हे दोघंही रंगाने श्वेत असतात, पांढरे शुभ्र असतात. को भेदो बकहंसयो. सरोवरामध्ये जर बगळे असतील आणि हंस पक्षी असेल तर त्याच्यातला भेद पटकन लक्षात येत नाही. को भेदो बकहंसयो. तिसऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे, नीर क्षीर विवेकेतु. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. नीर क्षीर विवेकाची जेव्हा वेळ येते तेव्हा हंसा हंसो बको बकाहा. हंस आणि बगळा यांची ओळख पटते. मी तुम्हाला सुभाषित दाखवतो, ते तुम्ही पहा. या सुभाषितामध्ये माणसाचं सुद्धा मूल्य हे बाहेर दिसण्यावरून नाही तर गुणावर अवलंबित असतं. आता नीरक्षीर विवेकेतु म्हणजे काय हे समजण्यासाठी आपल्याला थोडी पौराणिक संकल्पना, व्हॉट इंडियन मायथॉलॉजी सेज, ते समजून घेणं आवश्यक आहे. अशी कल्पना आहे की हंस पक्षी, ज्याला राजहंस म्हणतात, त्याच्याकडे दूध आणि पाणीचं मिश्रण जर ठेवलेलं असेल तर ते वेगळा करण्याचा विवेक आहे. तो त्या मिश्रणातील फक्त दूध पितो आणि पाणी तसंच राहतं. हे कौशल्य त्या राजहंसाकडे आहे. बगळ्याकडे ते कौशल्य नाही. म्हणून जेव्हा नीरक्षीर विवेकाचा प्रश्न येतो त्यावेळेला हंस पक्षी हा हंस पक्षी म्हणून ओळखला जातो आणि बगळा हा बगळाच राहतो. आता नीरक्षीर विवेक हा शब्द अध्यात्मामध्ये अनेक वेळेला वापरला जातो. नीरक्षीर विवेक म्हणजे डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स. सार काय आहे, असार काय आहे, सत्य काय असत्य काय, योग्य काय अयोग्य काय, नित्य काय अनित्य काय आहे हे जाणणारा आणि त्यानुसार साधना करणाराच मनुष्य परमहंस पदाला जाऊन पोचतो. हंसाला परमहंस म्हटलेलं आहे. हंस पक्षी हा पवित्रतेचं एक सिंबॉल आहे. त्या हंस पक्षी हा देवी सरस्वतीचं वाहन आहे. मी ते चित्र तुम्हाला दाखवतो. हंस पक्षी खूप दूर वर आकाशामध्ये प्रवास करू शकतो आणि सरोवरामध्ये तो जेव्हा पोहतो ना तेव्हा स्वतःभोवती वलय निर्माण करतो. बगळ्यामध्ये सुद्धा आध्यात्मिक गुण आहेत. म्हणजे असं, बगळा सरोवरामध्ये अनेक काळ, बराच काळ उभा राहतो, एकाग्र चित्तानं उभा राहतो आणि त्याला अध्यात्माच्या परिभाषेमध्ये बकत ध्यान असं म्हणतात. हा श्लोक पंचतंत्रामध्ये नाही, पण पंचतंत्रामध्ये बगळ्याला सज्जन म्हटलेलं आहे आणि लबाड म्हटलेलं आहे. लबाडपणा काय? तो ध्यान करतोय, ध्यानस्थ आहे, एकाग्रचित्त झालेला आहे असं जरी दिसत असलं तरी समोर जर मासा आला तर तो पटकन चोच मारून माशाला पकडतो.
हा त्याचा लबाडपणा. आपण समाजामध्ये पाहतो हंस आणि बगळे सगळे आहेतच. हंस म्हणजे डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स असलेला साधक, सत्पुरुष, आदरणीय व्यक्ती आणि बगळ्यासारखी सत्पुरुषाचा आव आणणारी, बकत ध्यान करणारी, आपला सावध शोधत असणारी माणसं ही समाजामध्ये असतात. आपण सावध असावं हे या सुभाषितामधून सांगितलेलं आहे. हे सुभाषित जर तुम्हाला माहिती असेल, त्या सुभाषितातला मेसेज जर तुमच्या इथे रजिस्टर झाला, तर तुम्ही अशा बकत ध्यान करणाऱ्या मंडळींच्या आहारी जाणार नाही आणि हंसासारख्या डिस्क्रिमिनेटिव्ह इंटेलिजन्स ज्याच्याकडे आहे अशा माणसांच्या साहाय्याने तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रगती करू शकता. म्हणून या श्लोकामध्ये असलेला आध्यात्मिक अँगल मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितला.